साताऱ्यामध्ये एखादं शूज शॉप आहे, तर त्याच्या दुकानात मिळणाऱ्या शूजचं कॉम्पिटिशन त्याचा शेजारचा नाही आहे आता. त्याचं डायरेक्टली ऑनलाईन नायकी साताऱ्यात बसूनच जो खरेदी करणार आहे किंवा जे ग्लोबल ब्रँड खरेदी करणार आहे, तो कॉम्पिटिशन झाला. तुम्ही आता ग्लोबल कॉम्पिटिशनला उतरलेला आहे. त्यामुळे जे छोटे व्यावसायिक आहेत, तर त्यांच्यासाठी असं म्हणणं की माझा ऑफलाईन बिझनेस चालतो, मी कशाला डिजिटलच्या भानगडीत पडू. तर ऑफलाईन बिझनेस चालतो ही चांगली गोष्ट आहे, पण तुम्हाला डिजिटलवर यायला लागेल. आता थोड्याफार प्रमाणात तरी यायला लागेल. म्हणजे फार अगदी सोशल मीडिया वापरा आणि प्रत्येक वेळी इन्फ्लुएन्सर बना आणि रील करा असं म्हणत नाही. पण बिझनेस नियर मी, म्हणजे शूज शॉप नियर मी असं शोधल्यानंतर तुमची गुगल लिस्टिंग तरी यावी, इतकी बेसिक अपेक्षा, किंवा व्हॉट्सअपचा चांगला वापर, या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. दुसरं आहे की गावाकडचे जे आपले ग्रामीण भागातील व्यावसायिक आहेत, त्यांना त्यांच्या गावाची किंवा त्यांच्या गावातल्या लोकांची नब्ज माहिती असते, जे की इंटरनॅशनल ब्रँडला माहिती नसते. सो तो थोडासा डिजिटलवर तुम्ही फॅक्टर आणला, की मग कोल्हापुरी चप्पल असो किंवा पैठणी साडी असो, तर तुम्ही तुमच्या गावाकडच्या गोष्टी जर त्या पद्धतीनं तुमच्या गावचं कल्चर, तुमच्या गावची भाषा यांनी जर त्या मांडू शकला, तर तुमचा बिझनेस वाढायला जास्त हेल्प होऊ शकते, जे मे बी इंटरनॅशनल ब्रँडना थोडंसं. फॉर एक्झाम्पल, की तुमच्या गावामध्ये तुमचं एक साडीचं दुकान आहे, तर तुम्ही फक्त दुकानदार न राहता साडी क्षेत्रातले एक्सपर्ट म्हणून पुढे आला, की साड्यांचे प्रकार काय आहेत, त्या कुठल्या कुठला त्यांचा उगम कुठून झाला, त्यांचं फॅब्रिक काय आहे. मग तुम्ही दुकानदार राहत नाही, फक्त त्या क्षेत्रातले एक्सपर्ट होता. आणि मग असे काही व्हिडिओज केले, मग तुम्ही ना भाषेचं आणि मग मला ते टेक्निकली येतंय की नाही ह्या भानगडीत पडू नका. तुम्ही जस्ट चालू करा, तुम्ही तुमचे व्हिडिओ करा, व्हॉट्सअपवर टाका, इंस्टाग्रामवर टाका, आणि तुम्ही चालू करा. लोकांना त्यातून माहिती द्यायला चालू करा, व्हॅल्यू ऍडिशन द्या. लोक तुमचा कॉन्टेंट कन्झ्युम करायला चालू करतात.